नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. इतिहासात पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प रविवारी मांडण्यात आला. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन यांनी तब्बल 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी निधी वाढवण्यात आला आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर काही दिलासादायक घोषणा करण्यात आल्या. माझ्यासोबत युवा नेतृत्व निखिल आहे. निखिलजी, काय सांगाल बजेटबद्दल? नाही, या बजेटमध्ये सर्वांचा समावेश केला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर विकास पण बघितलाय, विरासत पण बघितलाय. आज येणाऱ्या काळात AI ला एवढं महत्व दिलं या बजेटमध्ये. मुंबईच्या तरुणांसाठी मुंबई आणि पुणेमध्ये जे मध्ये हाय स्पीड रेलचा कॉरिडॉर निर्माण करून एम्प्लॉयमेंट हब आहे मुंबई आणि पुणे, त्याच्यावर भर दिलाय. आज पूर्ण देशभरात मेडिकल टुरिझम आणि नॉर्मल टुरिझम दोघांना कसं आपण वाढवू शकतो, पूर्ण विश्वाचा मॅप मध्ये भारत कसं दिसलं पाहिजे, हे बजेट डेफिनेटली फ्रीबीजचा बजेट नाही आहे. या बजेटमध्ये 2047 ची विजन हे क्लिअर आहे आणि मी सन्माननीय वित्तमंत्री आणि सन्माननीय प्रधानमंत्रीचं मी इथे कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो की एवढं चांगलं बजेट भारताच्या हितासाठी त्यांनी आज काढलं आहे. निखिलजी, काय सांगाल? इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि बाकीचे AI साठी खूप काही सुविधा आहेत, त्या आपल्या भारत देशाला कशा प्रकारे फायदेशीर ठरतील? तुम्ही बघा, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी हे भारत हब होणार आहे आणि त्याच्यासाठी सरकारने जे जे करायला पाहिजे ते सगळं सरकार करतायत. फक्त EV नाही, मी ज्यावेळी AI म्हणालो, आज क्लाउड बेस्ड सर्व्हिसेस आहेत. तर फॉरेनची कंपनीला टॅक्स फ्री करून पण ते भारताच्या कंपनी बरोबर अलाइन होऊन जर ते करणार तर म्हणजे फॉरेन टेक्नॉलॉजीला पण इथे अट्रॅक्ट करतायत, पण ते भारतची कंपनी बरोबर कॉर्पोरेशन मध्ये त्याला करायला पाहिजे असं अटी ठेवून भारतीय यंगस्टर्सची जे कंपनी आहे त्याला सुविधा होणार. ह्या विजनने भारत आता पुढे चालणार आहे. माझ्यासोबत सगळे आमदार आहेत, केंद्रीय बजेट झालं, त्यांच्याशी जाणून घ्या बजेटबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. अतुल सर, काय सांगाल बजेटबद्दल? देशाच्या विकासाला गती देणारं आणि त्याच वेळेला वित्तीय शिस्तीचं पालन करणारा आणि मुंबईसह महाराष्ट्राला भरपूर मदत करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनजींनी मांडला. विकसित भारताचं स्वप्न गतीने पूर्ण करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. याच्याबद्दल मी निर्मला सीतारामनजींचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद. माझ्याबरोबर आमदार योगेश सागर आहे. सर, काय सांगाल? तुमची काय अपेक्षा होती आणि सगळ्या पूर्ण झाल्यात का बजेटमध्ये? विकसित भारत 2047 हा जो विजन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी मांडलाय, त्या विजनला गती देणारा आणि अत्यंत गतीने 2047च्या अगोदर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या आवश्यकता आहेत त्या सगळ्या आवश्यकताला प्रत्यार्थात आणण्यासाठी ठेवलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी भारतीय अर्थमंत्री यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय. सामान्य जणांना त्यांच्या आवश्यकतेच्या ज्या ज्या वस्तू आहेत ते त्यांना सोयीस्करितीने उपलब्ध होईल आणि देश विकासाच्या गतीने पुढे जाऊ शकेल. त्यासाठी उद्योग असतील, छोटे उद्योग असतील, सेमीकंडक्टरचे उद्योग असतील, इलेक्ट्रॉनिक्स असतील, आयुर्वेदिकचे क्षेत्र असतील, बायो हार्बल फॅक्टर असतील किंवा मेडिकल फॅक्टर असतील, फार्मा फॅक्टर असतील, त्या सगळ्या फॅक्टरना लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय. आणि मला निश्चित खात्री आहे की जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलेला भारत भारतीय अर्थव्यवस्थेची सुदृढता 7% विकास दर 7% पर्यंत विकास दर साधून 2047च्या अगोदर आपण विकसित भारत निर्माण करू शकू. खादीसाठी एक वेगळा, खादी ग्राम उद्योगसाठी एक वेगळी योजना आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघा, खादी हा देशाचा एकेकाळी स्वराज्याच्या वेळेला हा देशाचा एक प्राण होता, एक सूत्रता होती. बरेच वर्ष म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या या खादी उद्योगाला एक साईड करण्यात आलं होतं. त्याला एक बिन उत्पन्नाचं साधन म्हणून मोजण्यात आलं होतं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर एक विशिष्ट दर्जा हा खादी आणि त्याच्या इंडस्ट्रीला देण्यात आलाय. मला वाटतंय की खादीचा टर्नओव्हर, इयरली टर्नओव्हर हे 1000% मोर त्याच्यापेक्षा अधिक वाढून गेलाय. अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदी केवळ खादी विषय म्हणून झाला असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजींनी ठेवलंय आणि त्यामुळे खादी उद्योगाला चालना मिळेल, जेणेकरून ग्रामीण क्षेत्राची जी रोजगारी आहे त्या रोजगारी पुष्टी होईल आणि ग्रामीण क्षेत्रामधल्या महिलांना खास करून त्याचा रोजगार उपलब्ध होईल. महिलांचा विषय काय? माझ्यावर स्वतः महिला आहेत. तिला काय सांगाल तुम्ही? महिलांसाठी वेगळ्या योजना आहेत, त्याबद्दल काय सांगाल? महिलांसाठी असं आहे की सर्वात पहिलं तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
यांनी निर्मला सीतारामनजीवर एवढी मोठी जबाबदारी ठेवून एक मोठं उदाहरण पूर्ण विश्वाला दिलेलं आहे की त्यांनी 9वी दफे हा केंद्रीय बजेट दिलेला आहे. महिलांसाठी तरतूदमध्ये टोबॅकोला जे प्रतिबंध टाकलाय, त्याला जे भाव वृद्धी केली आहे, कुठे ना कुठे हा महिलांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. LPG गॅस सिलेंडरसाठी त्यांनी काही भाववाढ न करून एक मोठी तरतूद केलेली आहे आणि सर्व डाळी असं की अन्न असो किंवा कुठलाही ट्रान्सपोर्टेशन असो, त्याच्यात महिलांसाठी खूप मोठी भाववाढ न करता भाव स्थिर करता त्यांनी खूप मोठी तरतूद केलेली आहे. मी आमच्या वित्तमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींच्या या मंचातून खूप खूप अभिनंदन करते आणि खूप खूप धन्यवाद करत आहे. आपण इथे पाहू शकता की एक चांगला बजेट ह्या वर्षी आला असे दिसून येते. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.